आपणही शिकलोय, पण आपण गरिबीच शिकलोय. आज आपण लाखो रुपये रोज पाहिला तर आपल्याला येडेवानी करीत नाही का? आपण त्याच्यातून या हरामींना फुकट मिळालं ना सगळं. यांना ऊत येण्याचं कारण काय आहे? या हरामींना कष्ट नाही ना काही. 10वीला गेलं म्हणजे लगेच मोटरसायकल आहे. आणि आईनं म्हणायचं आपल्याला कुठं लय आहे, आणि नाही तरी कोणच्यासाठी कमवायचंय. तो तरी कुठं काय मागून मागून मागवतोय, गाडी तर मागवतोय, आणि तुम्हाला तरी कुठं आऊ टाकायचंय. पगाराला तर धक्का नाही तरी गाडी होतीच आपली वरच्यावर. घेऊन टाका गाडी. आम्ही ती पोरग गाडी कोणाला घेऊन येतं घरी, त्यानं तरी कुठं दुसरी ज्यांनी सत शिकलं. नाही, याला कंट्रोल केलं पाहिजे. महाराज आपण लहान असताना, आता आपण सगळे शिकलो. आपण लहान असताना जर मराठी शाळा सुटली, आपण सगळे कुठे शिकलो? मराठी शाळेत. शाळा जर सुटली ना, अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली, एवढी आरडायची कार्टी. आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना 2-3 दिवस सुट्टी आहे, मोहम्मदलस अख्ख्या गल्लीत आवाज. बरं आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही, एक चड्डीला आणि एक दप्तराला. दप्तराचा सुटला तरी चालन, चड्डी चिंगाट पळायची पोरं. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय खताची कोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. 7वी पर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. मग खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. आपण थुका लावायचंच बंद केलं, पेनशिळी खायलाच सुरुवात. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. काही नव्हतं महाराज. कमरेला पट्टी होते का आपल्याला? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा, आणि जेवला का आट्टा. जाऊ द्या महाराज, तुमच्या माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. जाऊ द्या, आपली आई बिचारी गरीब होती, ती शिकेल नव्हती. पण गुरुजीला काय म्हणायची माहिती का? कधी जर आई पाण्याला चालली हांडा घेऊन आणि गुरुजी गल्ली ना आला, ती म्हणायची भाऊ हाणता येईल तेवढा हाना, पण शिकला पाहिजे. आज तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ना, हे त्याच्या जीवावर आहे. काय मत आहे तुमचं? बाप गुरुजीला म्हणायचा मिळाला तरी चालन,